रात्रीचे 10 वाजता कोण सुसला खातं? तर हो, मी खाते. सो हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर लगेच डबे भरून घेतले आणि आम्ही दोघंजण गेलो होतो त्रिशाला दवाखान्यात घेऊन, कारण की तिची तब्येत बरी नव्हती. नंतर आज काय बाहेरचं अनहेल्दी खाल्लं नव्हतं, सगळं हेल्दीच खाल्लं होतं. फ्रूट्स खाल्ले, त्याच्यानंतर कोल्ड कॉफी घेतली आणि आज त्रिशाचं आधार कार्ड पण काढायचं होतं, तेच काढायला निघाली होती ती. तिकडनं येताना त्रिशाने माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन आली होती. पाणीपुरी खाल्ली, चहा बिस्किट खाऊन घेतलं. नंतर मग मला सुसला खायचा होता, मग मी तेच बनवायला घेतला. आता कुठल्या टायमाचा सुसला बनवते ते मलाच नाही माहिती, कारण की सुसल्याला काही टाईम वगैरे नसतो, तो कुठल्याही टायमाला खाल्ला तरी चालतो. चुरमुरे छान असे भिजवून घेतले होते मी आणि त्यानंतर मग कांदा कापून घेतला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मग लगेच कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, जिरे टाकले, मोहरी टाकली आणि शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान असे लाल भाजले होते. त्यानंतर मग कांदा आणि हिरवी मिरची टाकली. लगेचच हळद, मीठ सगळं मिक्स करून घेतलं आणि सुसला भिजवलेला सुसला तो त्याच्यामध्ये ॲड केला आणि चांगलं मग मिक्स करून घेतलं. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सुसला माझा तयार आहे. तर माझी मोठी दिदी आली होती, कारण की तिला गावाकडे जायचं होतं आणि हडपसरवरूनच बस लागते, तर ती माझ्याकडे आली होती. मग तसंच त्रिशाला भेटली, जेवण वगैरे केलं आणि जाताना त्रिशाला बाय करून गेली. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.